Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि ह्या लेसनच्या अंतिम टप्प्यावरती आलेलो आहोत. हा लेसन आता लवकरच संपणार आहे. सो स्टुडंट, आपल्याला आता काही प्रूफ्स बघायचे आहे. आपण सगळ्यांनी अँगल, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल या सगळ्यांच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास आतापर्यंत केलेला आहे आणि आपण ते प्रॅक्टिकली सगळं शिकलेलो आहोत. पण या जॉमेट्रीकडे, या भूमितीकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं गेलं आहे. आणि वेगळ्या दृष्टिकोनातून कोणी पाहिलं माहिती तुम्हाला? तुमच्या पुस्तकामध्ये हे जे मॅथमॅटिशियन आहे, या मॅथमॅटिशियनचं हे इथे पिक्चर दाखवलेलं आहे. मग कोण आहे हे ग्रेट मॅथमॅटिशियन? तर याचे श्रेय जातं इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात जे होऊन गेले ग्रीक गणिती जे मॅथमॅटिशियन आहे युक्लिड, ऑल्सो कॉल ॲज अ फादर ऑफ जॉमेट्री. जॉमेट्रीचे फादर पण म्हणतात, भूमितीचे जनक म्हणून. कोणाला जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रश्न विचारला की अरे भूमितीचे जनक कोणाला म्हणतात, तर ग्रीक या देशामध्ये असणारे जे गणिततज्ञ आहे की ज्यांचं नाव युक्लिड आहे, यांनी सगळे हे जे सिद्धांत, पॉस्युलेट्स, थेरम्स एकत्र आणले आणि एका बुकमध्ये त्यांनी मांडलेले आहे आणि म्हणून त्यांना म्हणतात फादर ऑफ जॉमेट्री. मग भूमिती विषयाची त्या काळात जी माहिती होते तिचं काय केलं त्यांनी? संकलन केलं. त्याच्यामध्ये काय आणलं त्यांनी? व्यवस्थित असं सुसूत्रता आणलेली आहे, त्याच्यामध्ये एकदम छान कन्सिस्टंटी आणलेली आहे. आणि त्यांनी दाखवलं काही याच्यामध्ये पॉस्युलेट्स आहे, म्हणजे जे स्वयंसिद्ध आणि सर्वसामान्य, म्हणजे सांगितलं की हां हे विधान आहे, याला काही चॅलेंज नाही. त्यांनी पॉस्युलेट्स म्हणून ती स्वीकारली आणि त्यांच्या आधारावरती तर्कशुद्ध मांडणी करून काही नवीन गुणधर्म सुद्धा त्यांनी सिद्ध केले. त्यांनी थिअरम असे नाव दिलेलं आहे. सो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. राईट डाऊन द नेम ऑफ मॅथमॅटिशियन हू वॉज कॉल्ड ॲज अ फादर ऑफ जॉमेट्री. व्हॉट इज युअर आन्सर? राईट डाऊन इन द कॉमेंट सेक्शन. देन राईट डाऊन द नेम ऑफ मॅथमॅटिशियन हू ओरिजिनेटेड ऑल दीज पॉस्युलेट्स अँड थेरम. ऑल ऑफ यू नो. कधी फाइंड केलं? इन द ख्रिश्चन एरा, इन द थर्ड ख्रिश्चन एरामध्ये त्यांनी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये ते सगळं फाइंड केलेले. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय पॉस्युलेट्स अँड व्हॉट इज मीन बाय थेरम. आता 10वीला तर आपल्याला सगळ्यांना डायरेक्ट हे थेरम येतातच लिहायला, डायरेक्ट 5-5 मार्काला एक्झाममध्ये असतातच बोर्डाच्या पेपरला. 360-90 डिग्रीचं थेरम लिहा, 45-90 नंतर तुमचं जे थेरम ऑफ पायथागोरस दिलेलं हा. मग हे पॉस्युलेट्स आणि थेरम याची अगदी बेसिक इन्फॉर्मेशन आहे. सो व्हॉट इज मीन बाय पॉस्युलेट्स? दॅट इज he granted some self-evident geometrical statements which are accepted are called as postulates. He showed that on the basis of postulates some more properties that can be proved logically is called as the theorem. Properties proved logically, ज्या प्रॉपर्टीज आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो अशा प्रॉपर्टीजला त्याने थेरम नाव दिलं. सो अशा पद्धतीने 3 प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावरती विचारले जाऊ शकतात. आता सम युक्लिड्स पॉस्युलेट्स आर गिवन, म्हणजे युक्लिडने या संपूर्ण जगाला, या मॅथमॅटिक्सच्या दुनियेला काही इम्पॉर्टंट पॉस्युलेट्स दिलेले आहे की जे सर्व जगाने स्वीकारले आहेत. असे पॉस्युलेट्स बघूया की जे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये हे 5 पॉस्युलेट्स दिलेले आहे. हे 5 पॉस्युलेट्स तुम्ही मस्तपैकी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि लक्षात ठेवायचं की हे 5 पॉस्युलेट्स आपल्याला युक्लिडने दिलेले आहे. सो फर्स्ट पॉस्युलेट्स तुमच्या समोर आहे. काय म्हणतात ते? देर आर इनफायनाईट लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. एक पॉइंट घेतला, ह्या पॉइंटमधून आपण किती लाईन पास करू शकतो रे? तर आपण म्हणतो ना एका बिंदूमधून आपण असंख्य, इनफायनाईट, असंख्य न मोजता येईल एवढ्या रेषा काढू शकतात. मग हे जे थेरम आहे किंवा हे जे पॉस्युलेट आहे हे जगाला कोणी दिलेलं आहे? This is given by the Euclid. So this is first, that is मग इथे fill in the blanks ला येईल. There are dash line passing through a point infinite. किंवा उलट्या पद्धतीने काय विचारतील? There are infinite line passing through a dash point, through a single point, through a double point, through a infinite point. असे तुम्हाला ऑप्शन्स देतील. मग तुम्ही काय लिहायचं? सिंगल पॉइंट मधून, एका बिंदूतून आपण असंख्य रेषा काढू शकतो. हे तुमचं पहिलं पॉस्युलेट्स आहे युक्लिडने सांगितलेलं. त्यानंतर आपण बघूया सेकंड पॉस्युलेट. सेकंड पॉस्युलेट्स मध्ये काय म्हणतात ते? देयर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. कुठलेही 2 पॉइंट्स घेऊया. समजा हे 2 पॉइंट्स घेतले, त्याला ए आणि बी नाव दिलं. या 2 पॉइंट्स मधून आपण किती रेषा काढू शकतो रे? आपण जास्तीत जास्त 1 अँड ओनली 1, एक आणि एकच रेषा या 2 पॉइंट मधून
काढू शकतो. सो आन्सर इज व्हॉट? 1 and only 1. मग इथे फिल इन द ब्लँक्स मध्ये येईल तुम्हाला हाऊ मेनी लाईन्स कॅन बी पासिंग फ्रॉम 2 पॉइंट्स? 1 and only 1. ठीक आहे. दीज आर द 2 important postulates which are given by Euclid. Now let's see the next postulate. So student, third आपलं postulate आहे सर्कलच्या संदर्भात आहे. काय म्हणतात युक्लिड? A circle of a given radius can be drawn taking any point as a center. म्हणजे तुम्हाला 5 सेंटीमीटर रॅडियस असलेला सर्कल काढायचं आहे, एकाला 2 सेंटीमीटर, एकाला 7 सेंटीमीटर रॅडियस असलेलं सर्कल काढायचं आहे. मग ते म्हणतात की तुम्ही एकच पॉइंट घेतला, ज्याला आपण ओ नाव घेतलं, हा पॉइंट घेऊन तुम्ही 2 सेंटीमीटरचं पण सर्कल काढू शकतात. हाच पॉइंट घेऊन तुम्ही 5 सेंटीमीटरचं पण सर्कल काढू शकतात आणि हाच सेंट्रल पॉइंट घेऊन तुम्ही 7 सेंटीमीटरचं पण सर्कल काढू शकतात. याची रॅडियस 2 सेंटीमीटर आहे, याची रॅडियस 5 सेंटीमीटर आहे आणि ही खालच्याची रॅडियस 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुमचा जो A circle of a given radius can be drawn taking any point as its center. कुठलाही पॉइंट सेंटरला घेऊन आपण कुठल्याही रॅडियसचं जे सर्कल म्हणजे एकच पॉइंट काय करू शकतो आपण सेंटरला घेऊन त्याच्यापासून वेगवेगळ्या रॅडियस असलेला सर्कल हा काढू शकतो. म्हणजे मराठीमध्ये काय म्हणणार? कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ आपल्याला इथे काढता येणार आहे. ठीक आहे. पहिलं समजलं एका बिंदूतून असंख्य रेषा जातात, 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते आणि तिसरं कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. त्यानंतर आपण बघूया चौथा पॉस्युलेट्स. चौथ्या पॉस्युलेट्स मध्ये काय म्हणतात? सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. काटकोन म्हणजे काय? 90 डिग्रीचा अँगल करणारा हा ट्रायंगल किंवा कोन म्हणूया आपण. सगळे जे काटकोन आहेत ते एकमेकांशी कॉन्ग्रंट आहे. राईट अँगल समजा हा काढला मी, याला मी ABC नाव दिलं. त्यानंतर दुसरा इथे काढला, याला मी PQR नाव दिलं. त्यानंतर मी एक तिसरा काढला, अशा पद्धतीने काढला, अशा पद्धतीने काढलेला आहे, 90 डिग्रीचा आहे, याला मी दिलं नाव XYZ नाव दिलं. तर ते काय म्हणतात आपल्याला युक्लिड? ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रंट. हे एकमेकांशी कॉन्ग्रंट आहे. म्हणजे अँगल ABC इज कॉन्ग्रंट टू अँगल PQR. हा PQR शी कॉन्ग्रंट आहे आणि PQR हा तुमचा XYZ शी कॉन्ग्रंट आहे. का कॉन्ग्रंट आहे रे? कारण प्रत्येक कोणाचं माप काय आहे? तुमचं 90 अंशाचं आहे. म्हणून ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ इच अदर असं आपले युक्लिड जे आहे ते म्हणतात. सो स्टुडंट, लेट्स सी द 5th पॉस्युलेट्स. सो पुढचं खूप इम्पॉर्टंट पॉस्युलेट आहे 5 नंबरचं, की जे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं. काय म्हणतात ते? 2 रेषा आणि त्यांची छेदिका. म्हणजे आपण ह्या अशा 2 लाईन्स काढल्या आणि त्याची काय केली? एक ट्रान्सव्हर्सल काढली आहे अशा पद्धतीने. मग 2 रेषा आणि त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार होणारे जे आंतरकोन आहे, म्हणजे आता समजा एका बाजूला तयार होणारे हे याला नाव देऊया आपण A आणि हा B, हे 2 काय इंटेरियर अँगल तयार झाले. आंतरकोनांची जर बेरीज आहे ती 2 काटकोनांपेक्षा, 2 काटकोन म्हणजे काय रे? एक काटकोन 90 अंशाचा, 2 काटकोन म्हणजे 180. ही जी ॲडिशन आहे ती 180 पेक्षा कमी असेल. समजा हा 80 घेऊया, हा घेऊया तुमचा घेऊया आपण 70 घेऊया. मग किती झाली तुमची बेरीज? किती आली? 150. म्हणजे 2 काटकोनांपेक्षा कमी म्हणजे 150. 180 पेक्षा बेरीज जर कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर त्या एकमेकींना छेदतात. त्यांचं काय म्हणणं आहे? ह्या पॅरलल लाईन्स आता आपण ड्रॉ केलेल्या आहे, पण हे जे दोन्ही अँगल जे आहे ते 180 पेक्षा जर कमी येत असेल तर ह्या वाढवल्यानंतर काय होत असतात? त्या अशा पुढे जाऊन एकमेकींना छेदत असतात असं त्यांचं म्हणणं आहे. असं कोण म्हणतं? मी नाही म्हणत, असं युक्लिड म्हणतात. त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. हे 5 नंबरचं आपलं इथे पॉस्युलेट आहे. सो आय थिंक तुम्हाला हे 5th नंबरचं पॉस्युलेट समजलं असेल. इफ 2 इंटेरियर अँगल्स फॉर्म इन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल, द 2 लाईन्स व्हेन these 2 lines add up लेस दॅन 2 राईट अँगल्स, त्यांची बेरीज 180 पेक्षा कमी येत असेल, देन लाईन्स प्रोड्यूस इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. त्या एकमेकांना पुढे जाऊन छेदतात असं त्यांचं म्हणणं आहे. लक्षात राहील तुम्हाला. सगळ्यात पहिलं पॉस्युलेट सांगितलं की एका पॉईंटमधून असंख्य रेषा जातात. दुसरं सांगितलं 2 पॉईंटमधून 1 and only जाते लाईन. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की सर्कलचं कुठलंही आपण हे सेंटर घेऊन कुठल्याही रॅडियस असणारं सर्कल जे आहे आपण ते काढू शकतो अशा पद्धतीने.
अशा पद्धतीने आपण काढू शकतो. चौथ्या पॉस्युलेट्समध्ये म्हणतात सगळे जे राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रंट असतात, कारण त्यांचं सगळ्यांचं मेजरमेंट काय असतं, सेम येत असतं. आणि पाचव्या पॉस्युलेट्समध्ये म्हणतात जेव्हा टोन लाईन्स आहेत त्यांना एक ट्रान्सव्हर्सल आहे, त्यांच्या आज जे इंटेरियर अँगल तयार होत आहेत एकाच साईडला, त्यांची बेरीज जर 180 पेक्षा 2 राईट अँगलपेक्षा कमी असेल तर ते पुढे वाढवल्यानंतर काय येत असतं, त्या एकमेकींना छेदतात. हे सगळे पॉस्युलेट खूप इम्पॉर्टंट पॉस्युलेट जॉमेट्रीला, जगाला, गणिताला ह्या युक्लिड नावाच्या मॅथमॅटिशियनने दिलेले आहे. क्लिअर सगळ्यांना? सो आता पुढे काही कन्सेप्ट दिलेला आहे तुमच्या समोर आहे पुस्तकामध्ये. व्हॉट इज थिअरम, व्हॉट इज प्रूफ, व्हॉट इज डायरेक्ट, व्हॉट इज इनडायरेक्ट. या कन्सेप्ट पण छान सोप्या आहे, समजून घेऊया. आता थिअरम म्हणजे काय? द प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू, इट कॅन बी प्रूव्ह लॉजिकली. दिलेली प्रॉपर्टी खरी आहे, माहिती आपल्याला, आपण लॉजिकली ती प्रूफ करू शकतोय, देन इट इज कॉल्ड ॲज अ थेरम. त्याला आपण थेरम म्हणणार आहोत. त्यानंतर प्रूफ म्हणजे काय? द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूफ, म्हणजे आपण सांगितलेलं गोष्ट प्रूव्ह आहे, खरं आहे हे सांगण्यासाठी आपण जी धडपड करतो ना, द लॉजिकल आर्ग्युमेंट आपण जी करत असतो त्याला आपण काय म्हणत असतो? प्रूफ म्हणत असतो. सो व्हॉट इज मीन बाय प्रूफ? द लॉजिकल आर्ग्युमेंट्स मेड टू प्रूव्ह द थेरम इज कॉल्ड ॲज अ प्रूफ. And the property it is supposed to be true, it can be proved logically, then it is called as a theorem. एखादी प्रॉपर्टी आहे ती खरी आहे, मग तिला आपण थेरम म्हणणार, आणि ती खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी जी आपण अरेंजमेंट करणार आहोत त्याला आपण प्रूफ म्हणणार आहोत. Then what we can now what we are going to prove that conditional statement is true. The antecedent is called as given part and consequent is called as the part to be proved. मग याच्यामध्ये जो कंडिशनल पार्ट आहे, अँटीसिडंट आहे, इफ ने सुरू होणारा जो पार्ट आहे त्याला गिवन पार्ट म्हणणार आहोत, आणि जो कॉन्सिक्वेंट आहे, देन ने सुरू होणारा जो पार्ट आहे तो आपल्याला प्रूफ करायचा आहे, त्याला काय म्हणणार आपण? प्रूफ. आलं लक्षात तुम्हाला? मग इथे फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. द कंडिशनल पार्ट दॅट इज अँटीसिडंट इज कॉल्ड ॲज डॅश डॅश पार्ट, द कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड ॲज द डॅश डॅश पार्ट. काय लिहिणार तुम्ही? द अँटीसिडंट इज कॉल्ड ॲज द गिवन पार्ट अँड द कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड ॲज अ पार्ट टू बी प्रूफ. कुठला मॅथमॅटिक्स मधला कुठला पार्ट तुम्ही प्रूफ म्हणू शकतो आणि कुठला पार्ट गिवन पार्ट म्हणू शकतात? तर अँटीसिडंट इफ ने सुरू होणारा असतो तो गिवन पार्ट असतो, आणि देन ने सुरू होणारा काय असतो? तो पार्ट आपल्याला प्रूफ करायचा असतो. देयर आर 2 टाइप्स ऑफ प्रूफ. आता तुमचे जे प्रूफ्स आहेत, हे जे प्रूफ आपल्याला करायचे आहे मॅथमॅटिक्समध्ये, हे 2 प्रकारचे प्रूफ आहे. एक डायरेक्ट प्रूफ आणि एक आहे तुमचं इनडायरेक्ट प्रूफ. ठीक आहे? किती प्रकारचे प्रूफ आहे? डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. लेट्स गिवन डायरेक्ट प्रूफ ऑफ द प्रॉपर्टी ऑफ अँगल्स मेड बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स. सो आता डायरेक्ट प्रूफ काय आहे आणि इनडायरेक्ट प्रूफ काय आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये हे थेरम दिलेलं आहे. या थेरममध्ये काय दिलेलं आहे? थेरम काय बघा, या 2 इंटरसेक्टिंग काय आहे? लाईन्स आहेत. दीज आर द 2 इंटरसेक्टिंग लाईन. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर्स. म्हणजे या 2 इंटरसेक्टिंग लाईन आहे. समजा या लाईनला मी ए आणि बी नाव दिलं, आणि ह्या लाईनला मी सी आणि डी नाव दिलं, आणि इथे सेंटरला मी ओ नाव दिलं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामुळे हा जो अपोजिट अँगल तयार झाला तो एक काय आहे? कॉन्ग्रंट आहे. समजा हा 50 असेल तर हा पण काय येईल? तुमचा 50 येणार आहे. ठीक आहे? त्यानंतर हे दोन्ही अँगल्स पण काय येणार? एकमेकांचे इक्वल मेजर्सचे येणार आहे. आता इक्वल मेजर्सचे तुम्ही काढू शकतात की हा 50 आहे, मग 180ला पूर्ण करण्यासाठी किती लागणार आहे तुमचे? 130. 130चा येणार आहे. हा 130चा येईल आणि हा 130चा. झालं की नाही? लिनियर पेअर ऑफ अँगल 130 + 50 इज इक्वल टू 180. 130 + 50 इज इक्वल टू 180. म्हणजे हे इक्वल मेजरचे असणार आहे. मग याच्यामध्ये तुमचं थेरम काय आहे? तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती. तर काय दिसतंय तुम्हाला इथे? द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर्स. हे झालं तुमचं थेरम. गिवन काय दिले तुम्हाला? गिवन काय लिहिणार आहात तुम्ही? लाईन ए बी, लाईन सी डी आर इंटरसेक्ट विथ इच अदर ॲट पॉईंट ओ. मग तुम्ही म्हणू शकतात ए डॅश ओ डॅश बी आणि सी डॅश, बघा ए डॅश ओ डॅश बी, सी डॅश ओ डॅश टी. अशा पद्धतीने तुम्ही गिवनमध्ये लिहू शकतात. मग आता आपण काय बघितलं? थेरम. तुमच्या समोर आहेच ते. थेरम लिहायचं असतं पहिले, सगळ्यात पहिले. त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आपल्याला? गिवन लिहायचं असतं.
हां, गिवन पण मी तुम्हाला समजावून सांगितलं. आता टू प्रूव्ह आपल्याला काय सिद्ध काय करायचं, त्यांनी सिद्ध काय करायला लावलं या सगळ्या गोष्टींमधून. त्यांनी आपल्याला 2 गोष्टी सिद्ध करायला लावल्या, तुमच्या समोर दिसत आहेत. त्यांनी काय सांगितलं, अँगल AOC इज कॉन्ग्रंट टू BOD. हा आणि हा काय आहे, कॉन्ग्रंट आहे. त्यानंतर ते म्हणतात BOC इज कॉन्ग्रंट टू AOD. हा आणि हा कॉन्ग्रंट आहे, हा आणि हा कॉन्ग्रंट आहे. हे काय लिहिणार तुम्ही, प्रूफमध्ये प्रूफ करायचंय आणि प्रूफमध्ये सिद्ध केलंय तुम्ही. मग याच्यामध्ये तुम्ही टर्म्स अँड कंडिशन लिहिणार आहात. टर्म्स आणि कंडिशनमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात बघा. पहिल्या टर्म्स आणि कंडिशनमध्ये तुम्ही लिहिणार आहात, काय लिहिणार तुम्ही, AOC प्लस BOC. हां, अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल टू 180 डिग्री असं तुम्ही म्हणू शकतात. का म्हणू शकता, त्याला इक्वेशन नंबर 1 द्या, अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणून हे 180 डिग्री येऊ शकतात. त्यानंतर अजून सेकंड याच्यामध्ये काय म्हणू शकता तुम्ही, BOC प्लस BOD. हे पण 180 येतील ना, हे पण लिनियर पेअर मधले आहे. BOC बघा, BOC प्लस BOD हे पण 180 डिग्री आहे. याला तुम्ही इक्वेशन नंबर 2 नाव द्या. सेम अँगल्स इन लिनियर पेअर, याला पण तीच कंडिशन आहे की एका सरळ रेषेतील लिनियर पेअर मधले अँगल म्हणू शकतात. मग तुम्ही इक्वेशन 1 and 2 बाय इक्वेशन नंबर 1 and 2 तुम्ही काय म्हणू शकतात, हे दोघं आपण समोरासमोर एकत्र आणूया. अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल टू अँगल BOC प्लस अँगल BOD म्हणू शकतो ना. मग आता याच्यामध्ये काय काय कट झालं रे तुमचं, BOC कॉमन आहे म्हणून तो कट झाला फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2. मग राहिलं काय तुमचं, अँगल AOC इक्वल टू अँगल BOC. झालं की नाही, आपलं एक प्रूफ झालं का बघा. AOC आणि BOD आलेलं आहे. सॉरी, इथे माझं सीच्या ऐवजी डी लिहायला पाहिजे होतं. सो AOC बघा, AOC आणि BOD म्हणजे पहिलं जे आहे ते माझं प्रूफ झालेलं आहे इथं. BOC काढून टाकलं. सिमिलरली आपण काय म्हणू शकतो, BOC आणि AOD सुद्धा म्हणू शकतो. BOC कॉन्ग्रंट टू AOD असं पण म्हणू शकतो. हे झालं तुमचं, ही डायरेक्ट मेथड झाली. ही तुमची काय झाली, डायरेक्ट मेथड. सो स्टुडंट, इनडायरेक्ट प्रूफमध्ये डायरेक्ट प्रूफ बघितला आपण इक्वेशन नंबर 1, 2 ह्या पद्धतीने आपण डायरेक्ट प्रूफ करू शकतो. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला 10th स्टँडर्डमध्ये 9th स्टँडर्डमध्ये डायरेक्ट प्रूफ करायचे आहे. आता एक इनडायरेक्ट प्रूफ मेथड पण आहे. याच्यामध्ये काय जे आहे, आपल्याला जे प्रूफ आहे ते रॉंग आहे, फॉल्स आहे, आपण जे बोललो ते वाक्य चुकीचं आहे असं गृहीत धरतात. त्या आधारे केवळ तर्काचे आणि आधी मान्य झालेले जे सत्य आहे, कोणी कोणी काय काय सांगून ठेवले, त्या पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचत असतात. हा निष्कर्ष माहीत असलेल्या सत्य गुणधर्माशी, पक्षाशी म्हणजे दिलेल्या माहितीशी विसंगत असतो. त्यामुळे साध्य असत्य आहे हे मान्य चुकीचं आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. आता साधं सोपं तुमच्या पुस्तकामध्ये हे एक्झाम्पल दिलेलं आहे, तुमच्या समोर आहे. कंडिशनल स्टेटमेंट काय दिले आहे, 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. म्हणजे द नंबर विच इज ग्रेटर दॅन 2 इज अ ऑड नंबर. 2 पेक्षा मोठी असणारी जी मूळ प्राईम नंबर आहे ती नेहमी ऑड नंबर असते. हे आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हे प्रूफ करायचं आहे. सो आपण काय करूया, जर P ही 2 पेक्षा मोठी असणारी प्राईम नंबर आहे तर P ही आपण त्याच्यामध्ये जी ऑड नंबर आहे तो आपण P मानूया. मग आता इथे बघा, तुम्हाला दिलेलं काय आहे, प्रूफ काय करायचंय, सिद्धता काय करायचंय, हे सगळं तुमच्या समोर आहे. मग याच्यामध्ये काय करूया आपण, गिवन मध्ये P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 मानूया. अँड 1 and P आर द ओनली डिवायझर्स ऑफ P. आणि P चे डिवायझर्स कोणते आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती, मूळ संख्येला फक्त 1 आणि तीच संख्या एवढेच डिवायझर असतात. सो इथे P चे डिवायझर्स काय आहे, P चे डिवायझर्स आहे 1 आणि P एवढेच डिवायझर्स आहे. सो हे गिवन मध्ये आपण लिहिणार आहोत पहिले. त्यानंतर प्रूफमध्ये काय लिहिणार आहात तुम्ही, P इज अन ऑड नंबर. P हा ऑड नंबर आहे आणि प्रूफमध्ये आपण परत इक्वेशन नंबर 1, 2 ह्या पद्धतीने करून आणि मग ते आपण प्रूफ करणार आहोत. ही आहे तुमची इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथडमध्ये बघा, लेट सपोज द P इज अन ऑड नंबर, P इज अन इव्हन नंबर.
पी हा ऑड नंबर आहे, देन इज नॉट अन ऑड नंबर. तो पी ऑड नंबर, त्यांनी काय सांगितलं, पी हा ऑड नंबर असतो हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आपण काय मांडणार आहोत स्टेटमेंट की पी हा ऑड नंबर नाहीये. इनडायरेक्ट मेथडमध्ये पी हा ऑड नंबर नाहीये. मग तुम्ही पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय लिहिणार, P is not odd number, P is an even number. This is equation number 1 and its divisors are 2. But in the given statement, P is a prime number greater than 2 and it having only divisors 1 and P. याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. हे दोघंही स्टेटमेंट एकमेकांशी मेळ खात नाहीये, एकमेकांशी सुसंगत नाहीये, कॉन्ट्राडिक्टरी आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो दिस इज प्रूव्ह दॅट प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज अन ऑड नंबर. हा काय असतो, ऑड नंबर आहे. सो अशा पद्धतीने आज आपण तुमच्या जॉमेट्री मधले सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या इथे क्लिअर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला राहिलेला आहे प्रॅक्टिस सेट 1.3. तो बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि मी जे जे प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नांची उत्तरं लिहायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.